बघताय ना मंडळी, आजचं बाहेरचं हे कडक ऊन. नाशिकच्या तापमानाने 40शी गाठली बरं का. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? 2 मिनिटं नुसती बाहेर गेले होते तरी अक्षरशः घामाने न्हावून निघाले मी. भयानक वाटतोय यंदाचा उन्हाळा. एप्रिलमध्येच असं आहे तर पुढे काय होणार काय माहिती. आणि अशा वेळी आपल्याला सगळ्यात जास्त काय लागतं माहिती आहे? थंड फ्रेश पाणी. एक वेळ उन्हाळ्यामध्ये जेवायला नाही दिलं तरी पण चालेल, पण थंड पाणी हवंच हवं. पण प्रॉब्लेम काय असतो, आपण बाहेर जाताना पाण्याची बाटली घेऊन जातो, साधी प्लॅस्टिकची बाटली, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते आणि तिच्यातलं पाणीसुद्धा थोड्याच वेळात गरम होतं. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. उन्हाळ्यामध्ये बाहेर निघताना सोबत घेतलेलं पाणी थंडच्या थंड राहावं म्हणून मी घेतली ही विनोद निवो स्टीलची वॉटर बॉटल. ही फक्त बॉटल नाही तर ही आहे फुल डे हायड्रेशन पार्टनर. यातलं पाणी बराच वेळ थंड राहतं. डिझाईन इतकं स्ट्रॉंग आणि लीक प्रूफ आहे की बॅगमध्ये ठेवली तरी पण काही टेन्शन नाही. आणि लुक अगदी स्टायलिश. आता इथून पुढे कितीही उन्हामध्ये मला जर बाहेर पडण्याची वेळ आली तरी पण मी माझी ही गोष्ट अजिबात विसरणार नाही, ती म्हणजे विनोद निवो स्टीलची ही वॉटर बॉटल. तुम्हीसुद्धा उन्हामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो दुपारी 12 ते 4 या दरम्यान घराबाहेर पडूच नका, उन्हामध्ये जाऊ नका. आणि जरी जायची वेळ आली तर सोबत ही विनोद निवो स्टीलची वॉटर बॉटल अवश्य ठेवा. पकडायला छानपैकी ब्लॅक कलरचं हँडल त्यांनी दिलेलं आहे. तुम्हालासुद्धा ही बाटली आवडली असेल आणि विकत घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे लिंकवर जाऊन हे प्रोडक्ट म्हणजे ही बाटली खरेदी करता येईल. चला भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.